रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, झाले हो साजनी, सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले तो भला शेवट तो भला शेवट तो भला
अवघा दुःखाचा मार्गा अवघा दुःखाचा आलो निजाच्या आलो आलो निजाच्या भेटी रखुमाईच्या हेलो हेलो शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो बेटी रखुमा हिच्यावरा
भेटी रकमायचा वरा भेटी रकमायचा वरा भेटी रकमायचा वरा Sani da bama ba ni da bama ba da ni da re sani da bama ba ni da bama da bama ga ma bama ga re ga ga da Sani
दादा दानी 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 नी दादा मम्मा का करे रे दादा दादा नी दादा मम्मा का करे रे दादा दादा नी दादा मम्मा का करे रे दादा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दादा दादा सा त्याच पद्धतीचा दुसरा चक्र झाला दानी दादा 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 मम्मा का करे रे साता दानी दादा मम्मा का करे रे साता दानी दादा मम्मा का करे रे साता गमदनी साता एक गमदनी साता दोन गमदनी साता तीन बाखेरा बेटे रखुमा जावरा हलुन जाता माहेरा हलुन जाता माहेरा चलो चलो शेवट तो भला इको कमी शेवट तो भला माझा बहुगोड झाला तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठाला विठ्ठल 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 विठ्ठला पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका
श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र भूषण आणि वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय गोड आणि आजच्या दिवसाकरिता पोषक असा अभंग निरूपणाला निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य मानलं जातं. या न्यायानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रय गोविंद मोरे उर्फ अण्णा या हनुमंत वडिये गावचे पद ज्याने मिळवलं अशा महात्म्याच्या तिसऱ्या पुण्यतिथीला मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण कीर्तनकार एवढे आभागी आहेत आत्ताचे. रोज कीर्तनं करावी लागत आहेत आणि विशेषतः कोविडपासून पुण्यतिथीच्या कीर्तनांचं प्रमाण खूप वाढले. पण पुण्यतिथीच्या कीर्तनांचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरीसुद्धा कुणाच्या पुण्यतिथीवरती कीर्तन करावं हो हे काय तारीख ठरवताना ठरलेलं नसतंय, लक्षात घ्या. त्यामुळं कोण दारू पिऊन रस्त्याला अपघातात मेलेला असला आणि कोण कशात मेलेला असला आणि कोण कुठल्या म्हणजे तरी पुण्यतिथीला कीर्तन ठेवलेलं आहे म्हणल्यावर वक्त्याला तिथं जावं लागतं आणि त्या व्यक्तीविषयी चांगलं बोलावंच लागतं. पण मी या फोटोमध्ये मला पत्रिका पाहिल्याच्या नंतर पाहिलं कपाळावरती ठसठशीत गंध आणि त्या फोटोवरती बॅनरवरती छापलेली हरिभक्तीपरायण पदवी हे पद पाहिल्याच्या नंतर कपाळावरचा गंध पाहिल्याच्या नंतर मला सुद्धा कीर्तन करण्यासाठी एक वेगळी प्रेरणा निर्माण झालेली. माझ्या हातामध्ये वेळ फार कमी आहे, फक्त इकडे तिकडे आजूबाजूला बोलू नका. स्वयंपाकवाले तुमचं काम फार महत्त्वाचं आहे, पण तरी हळू. बाकीच्याने इकडे लक्ष द्या. उशिरा लोक येत आहेत, पाहुणे रावळे आजूबाजूच्या गावातून येणारे लोक आहेत. फक्त समोर बसलेल्याने अजिबात कीर्तनामध्ये विक्षेप होईल असं कुणी वागू नका आणि काही झालं तरी माना इकडे तिकडे वळून बघू नका. असे कानानं कीर्तन ऐकतील लोक, याच्यामध्ये नवल नाही. कीर्तन डोळ्यानं सुद्धा ऐकता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. एवढं बारकाव्यानं कीर्तन आपल्याला ऐकता आलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी जीवाचे कान करून कीर्तन ऐका एवढीच विनंती. मी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त खूप चांगलं तुमच्यापर्यंत मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. असो, प्रस्तावनेमध्ये ओळख करून देण्यामध्ये जास्त वेळ घेणं हे मला आता उचित वाटत नाही, कारण बरोबर 11 वाजले तर माझ्या हातामध्ये 60 मिनिटं आहेत आणि महाराजांचा कुठलाच असा अभंग नाही की त्या अभंगावरती 60 मिनिटामध्ये निरूपण होईल. आयुष्यभर एका अभंगावरती बोलत राहिलं तर त्या अभंगाचा मथळाच समजणार नाही. बाकी विस्तार तर सोडून द्या. आणि असा गोड अभंग निरूपणाला निवडला आहे. हा अभंग या ठिकाणी कीर्तनाला निवडण्याचं कारण असं आहे, मरणोत्तर या अभंगामध्ये वर्णन करावं. काही अभंग आहेत पुण्यतिथीला साजेसे असतात. त्या पहिल्या पुण्यतिथीला त्याला वर्षश्राद्ध म्हणलं जातं, त्याला तर्पण विधी म्हणलं जातं. पण वर्षश्राद्ध होऊन गेल्या वर्षी एक कीर्तन झालं, हे तिसरं कीर्तन आहे, तिसरी पुण्यतिथी आहे. म्हणजे शेवटचं चरण या अभंगाचं आहे. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ दनी, मेल्याच्या नंतर असणारी अवस्था या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलेली आहे. विठ्ठल वाणी गेली म्हणजे देह ठेवला, वाणी गेली म्हणजे देह ठेवला, वाणी गेली म्हणजे शरीर संपलं. पण आता घेऊ दनी, तरी सुद्धा आम्ही खुशाल आणि आनंदात आहोत. लयच गोंधळ होतोय, सांगा ना कोणाला. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट आमचा गोड झाला असं तुकाराम महाराजांना म्हणायचे. काही लोकांचा शेवट गोड आहे पण सुरुवात फार वाईट आहे. काही लोकांची सुरुवात गोड आहे पण शेवट फार वाईट आहे. काही लोकांचं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सोन्याचा चमचाच तोंडात आहे. काही लोकांचं सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रचंड हाल आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. पण अख्खं आयुष्य कसंही असो,
महाराज म्हणतात शेवट गोड व्हावा. लक्षात घ्या. अंतकाळी ज्याच्या नामाली मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. आयुष्य कसंही जगलं, तुम्हाला परमार्थातली पळवाट सांगतो, ऐका ना जरा इकडे. परमार्थातली पळवाट ही आयुष्यभर जरी चाकू सुऱ्यान कोंबड्या कुऱ्हाडी घेऊन जरी फिरला आणि कुणाशीही चांगला वागला नाही आणि मरताना राम 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 म्हणत देह ठेवला, महाराज म्हणतात त्याला मोक्ष मिळतो. देवाच्या जवळ डायरेक्ट थेट जागा मिळते. आयुष्यभर कसाही वागला तरी. काही लोक अशी आहेत आयुष्यभर परमार्थ करतात. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, आयुष्यभर परमार्थ आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नवे नवे तर 3-3, 4-4 पिढ्यापासूनचा परमार्थ घरात आहे. आणि मरताना काहीतरी शेवटच्या 4-8 दिवसामध्ये नको तो उद्योग करून मरतात. लक्षात ठेवा. अशांना मोक्ष नाही. मोक्ष मिळवायचा असेल तर शेवट गोड होणं फार महत्वाचं आहे. शेवट तो भला माझा बहु गोड. बरं कशावरून तो शेवट गोड झालाय ठरवायचं तर दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात त्याचं उत्तर असं आहे, आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रुक्माईच्या वरा. त्या रुक्माईच्या वराची म्हणजे श्री विठ्ठलाची भेट झाली, त्याच्या चरणावर जागा मिळाली, याचा अर्थ आमचा शेवट गोड झाला. आम्ही मोक्षपदाला पोचलो. आमचा या जीवन मृत्यूचा प्रवास अतिशय यशस्वी पार पडला. आम्ही भवसिंधू पार करून पहिलं तीराला परमधामाला सहजरित्या जाऊन पोचलो, असा त्याचा अर्थ आहे. शेवट गोड झाल्यामुळं परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आयुष्यभर काय घडलेली कळत नकळची कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, कळत न कळत घडलेली सगळी पाप. ऐका ना बाकीच्यानी, ऐका ऐका ऐका. ज्यांना जागा मिळेल जिथं तिथं बसा, बोलू नका अजिबात. या सगळ्या पापांचं क्षालन होतं. ही सगळी पाप संपूर्ण जातात आणि मोक्षगती भगवत चरणाजवळ झाला. अवघ्या दुःखाचा माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. आणि शेवटचं चरण अतिशय महत्वाचं आहे की मरणोत्तर आम्ही सुखी आहोत. बघा मेल्याच्या नंतर काय होतं कुणालाही माहीत. देह गेल्याच्या नंतर काय झालं कुणालाच काय माहीत नसतं. गरुड पुराणामध्ये त्याच्या नोंदी सापडतात. मेल्यावरती काय होतं ते सुद्धा चालू मध्ये मी तुमच्याशी बोलेन. पण मरणोत्तर अवस्था तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले. हा अभंग घेतला याचं कारण तिसरी पुण्यतिथी. मरणोत्तर तुकाराम महाराज आम्ही गेलेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे वाणी गेली म्हणजे आम्ही देहरूपाने गेलो, पण आता घेऊ धनी तरी आम्ही खुशाल आहोत, तरी आम्ही भगवंताच्या चरणाजवळ आहोत. म्हणून आम्ही देहानं जरी नसलो तरी सुद्धा आम्ही भगवत चरणाजवळ अतिशय आनंदामध्ये आहोत. आता घेऊ धनी कशामुळं? देवाच्या चरणावर जागा मिळाल्यामुळं. भेटी रखुमाईच्या वरा हा अभंगाचा मथळा, ज्याला सरळ अर्थ म्हणतो तो तुमच्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल आता येणं आणि जाणं याविषयी जर चर्चा करायची झाली तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या अनेक ओव्या खर्ची घातलेले आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, उपजिले ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आलेलेला जाणं आहेच, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी, पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी संन्यासी मर गए. जपी तपी संन्यासी देवाधिकांना सुद्धा मरावंच लागतं. लक्षात ठेवा. येथे नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती. सुवर्णाची सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला सुद्धा जावं लागलं आणि सोन्याची द्वारका असणाऱ्या ईश्वराला 8वा अवतार भगवान द्वापार युगामधला भगवान श्रीकृष्ण त्याला सुद्धा अवतार संपवावा लागला. मग राक्षस असला देव असला, जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी पीर पैगंबर सगळ्यांना मरावंच लागतं. नीट आहे का? फार उंचीनं ऐकावं लागेल तुम्हाला. मरावंच लागतं. मरणाचे प्रकार भले भिन्न असतील, मरणाचे प्रकार वेगवेगळे. शास्त्रानं मरणाचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. हे सांगत असताना मरणाचे प्रकार ऐका. काही लोक जन्मताच मरतात, घात आघात अपघात जन्म जरा मृत्यू. काही लोक जन्मताच मरतात, काही लोक घातानं मरतात,
काही लोक आघातानं मरतात, काही लोक अपघातानं मरतात, काही लोक आजारी पडून मरतात, काही लोक म्हातारी होऊन मरतात, पण मरतात मात्र नक्की बरं का. मरणाला पर्याय नाही. कुणीही असला तरी त्याला मरावंच लागतं. हो, प्रत्येक गोष्टीला पर्याय, प्रत्येक गोष्टीचं उत्तर अनिश्चित आहे. आणि एखाद्याला विचारलं लग्न करणार का, उत्तर अनिश्चित आहे, अनिश्चित आहे. हो, गावामध्ये जमीन विकाय निघाले, घेणार का, उत्तर अनिश्चित आहे, बघू. हो, अरे मुलांना चांगलं शिकवणार का, उत्तर अनिश्चित आहे. गळ्यात माळ घालणार का, उत्तर अनिश्चित आहे. पण एका गोष्टीचं उत्तर मात्र निश्चित आहे. अरे बाबा तू मरणार का, तो असं म्हणू शकत नाही बघू जमलं तर मरीन, नाही तर थांबीन अजून 5-50 वर्ष, अजिबात नाही. हो, मरणार का या गोष्टीचं उत्तर निश्चितच मरणार, मरावंच लागतं. कारण इथं कुणालाही कायमस्वरूपी मुक्काम करता येत नाही. अल्प आयुष्य, फार कमी आपल्याला कालखंड आहे. या कालखंडामध्ये ईश्वर प्राप्ती करता प्रयत्न करणं हे मानवी देहाचं आद्य कर्तव्य. आणि बघा बेसिक ज्ञानाचे, ऐका फक्त सूक्ष्म ऐका, बेसिक ज्ञानाचे 4 प्रकार सांगितले शास्त्राने. बेसिक ज्ञान ज्याला सामान्य ज्ञान म्हणलं जातं, हे 4 प्रकारचं बेसिक ज्ञान आहे. अतिसामान्य ज्ञान आहे. कुठलं सामान्य ज्ञान आहे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. आहार म्हणजे शरीर थकल्याच्या भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे. हे किड्या मुंगीला सुद्धा कळतं आणि हत्तीला सुद्धा कळतं, माणसाला तर कळतं. लक्षात घ्या, प्रत्येक जीवाला भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे हे कळतं. आहार. शरीर थकल्याच्या नंतर आराम केला पाहिजे. पाण्यातला मासा सुद्धा आराम करतो, हत्ती सुद्धा आराम करतो, आकाशामध्ये उडणारा पक्षी सुद्धा आराम करतो आणि माणूस सुद्धा आराम करतो शरीर थकल्याच्या नंतर. हो, माशाला सुद्धा झोपावं लागतं, फक्त आपल्याला कळत नाही. पाण्यात येईल मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याच वेळी कळणार आहे. पण आराम हा आहे. आहार 2 नंबरला निद्रा, 3 नंबरला आहे भय, स्वतःचा जीव वाचवण्याकरता प्रयत्न करणं, आणि 4 नंबरला मैथून, पुढची पिढी निर्माण करणं. 84 लाख जीवजंतूंना हे ज्ञान आहे. याच्यामध्ये कुठलंही विशेष ज्ञान, हे सामान्य ज्ञानाचे प्रकार आहेत. पण या सामान्य ज्ञानापेक्षा माणसाला एक विशेष ज्ञान दिलेले आहे, आणि ते ज्ञान फक्त माणसाकडे. या नीट ऐका आता. सामान्य ज्ञानाचे 4 प्रकार सांगितले तुम्हाला. आहार निद्रा भय मैथून हे किड्या मुंगीला आणि माणसाला एकसारखीच अक्कल आहे. पण याच्यापेक्षा एक विशेष ज्ञान ते फक्त आणि फक्त माणसाला आहे. त्या ज्ञानाचं नाव आहे पाप आणि पुण्याचं ज्ञान. पाप आणि पुण्य माणूस सोडून कुणालाही कळत नाही, याची नोंद ठेवलेली तुकाराम महाराजांनी. पशुकाय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगती. व पशुपक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, मग कळतं कुणाला? याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे सगळं माणसालाच कळतं, आणि कळून सुद्धा जर वळत नसेल तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करता बरोबर दुरावरची दूर, करता बरोबर दुरावरची. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करता बरोबर दुरावरची दूर, करता बरोबर
जन्मासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करता भरोवरी दुरावसी दुरी, आणि भवाची पुरी वाहवसी विढाला. बेसिक ज्ञानाचे म्हणजे सामान्य ज्ञानाचे मी 4 प्रकार सांगितले. आहार निद्रा, भय मैथून, सर्व योनीशी समसमान. शरीर थकल्याच्या नंतर झोपलं पाहिजे, भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे, स्वतःचा जीव वाचवण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. सामान्य ज्ञान आहेत. माणसाला विशेष ज्ञान या 4 ज्ञानापेक्षा त्या ज्ञानाचं नाव आहे पाप पुण्याची जाणीव. हे फक्त माणसालाच कळतं. हो, याची देही घडे देवाचे भजन आणि आयनिक हे ज्ञान नाही कुठे. अनेकांना इतर जीवांना पाप पुण्याची जाणीव अजिबात नाही, फक्त माणसाला कळतं. म्हणून माणूस पाप पुण्याचं ज्ञान असताना सुद्धा ठरवून लोक पाप करतात. याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठलं दुसरं. ऐका ना जरा, ऐका ना. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, वैकुंठवासी अण्णांनी 30 वर्ष पारायण सोहळ्यामध्ये नेतृत्व केलं. सगळी पदं येतील जातील, प्रत्येक पदाच्या मागं माझी लागतं. सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत 5 वर्षे संपली की माझी हे पद लागतं. पण अण्णांनी हे सगळं संसार करत, गावचा गाडा चालवत, गावचं पारायण चालवत, हरिभक्त पारायण हे जे पद मिळवलेले ते मात्र वैकुंठवासी हा शब्द लागला तरी त्याच्या पुढं हबप हा शब्द लागलेला आहे. हे आयुष्याची खऱ्या अर्थानं कमाई, लक्षात ठेवा. ही खऱ्या अर्थानं कमाई. काही लोक जिवंत असून मेल्यासारखी आहेत, काही लोक मरून जिवंत आहेत. 3री पुण्यतिथी आहे. ऐका ना, बोलू नका हो पलीकडे दादा, नका ना बोलू, ऐका सगळ्यांनी, ऐका. काही लोक जिवंत असून मेल्यासारखी आहेत, काही मरून जिवंत आहेत. एखाद्या व्यक्तीनं आमच्या जावळी भागातल्या, महाबळेश्वर भागातल्या एखाद्या व्यक्तीनं तुमच्या तालुक्यात यावं आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीची विचारपूस करताना म्हणावं, ते अमक्या अमक्या आवाडातले, ते खालच्या वाडीतले ते बाबा कशी काय तू, त्यांची तब्येत बरी आहेत का. तुमच्या गावातल्या वड्यातल्या एखाद्या माणसानं सांगावं, महाराज ते अमका अमका माणूस ना, अहो 10 वर्षापूर्वी गेला हो. काय म्हणताय 10 वर्षापूर्वी. मग मी म्हणावं काय देव माणूस होता हो, सोन्यासारखा माणूस. बरेच दिवस आमची गाठभेट नाही, पण माणूस मात्र राजा माणूस, देव माणूस होता. मेलेल्या माणसाविषयी मरून 10 वर्षाच्या नंतर सुद्धा आदरार्थी किंवा चांगले उद्गार निघणं याला म्हणायचं मरून जिवंत राहणं. आणि एखाद्या व्यक्तीची विचारपूस करत असताना ते अमक्या अमक्या आवाडातलं, ते खालच्या वाडीतलं ते दादा आहे का अजून, आहे की अजून, कुठला जातोय अजून, सगळ्यांना भंडावलंय, जगणं मुश्किल केले सगळ्यांचं, अजून आहे. मग जिवंतपणे मरण. घरातले कंटाळलेले जिवंतपणे मरण, लक्षात ठेवा. इथं मरून जिवंत राहणं फार अवघड आहे. आणि मरणाचे प्रकार शास्त्रानं भिन्न भिन्न आता मी तुम्हाला सांगितलेत, ऐका जरा. मरण मात्र निश्चित आहे. अरे त्रेतायुगामधला कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम प्रभू राम राया अवतार संपवावा लागलाय. द्वापार युगामधला 8वा अवतार जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण अवतार संपवावा लागलाय. साधू संतांना आपला अवतार कार्य संपल्याच्या नंतर ज्ञानोबा फक्त 21 वर्ष, 22 संजीवन समाधी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज 13व्या वर्षी लग्न, 17व्या वर्षी 100% विरक्त आणि 42व्या वर्षी सदेह वैकुंठागमनी तुकाराम महाराजांचं. नाथ महाराज, नामदेव महाराज 81 वर्ष टप्पा पार केला आणि 82व्या वर्षी देवावर भांडण करून जागा मिळवून घेतली. हो, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि संत पाये हिरेवरी देती. वैकुंठा जाऊन कायबा करावे, उगाच वैसावे मौन रूप. काय त्या वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा, नको वैकुंठ आम्हाला, अजिबात तसल्या जागा नको, तुझ्या जवळ जागा पाहिजे. बांधून जागा घेतली, पण मात्र देह संपवावा लागला, शरीर संपवावं लागलं. लक्षात ठेवा, मग प्रत्येकाला जावंच लागतं. 100% निश्चित आहे, त्याचं नाव आहे मरण.
100% निश्चित आहे, मरण निश्चित आहे, लक्षात ठेवा. ऐका, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कोरोना आला आणि ते सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून गेलं. हायवेला गेला असता तर असं झालं नसते. पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता बाहेर पडला, अमावस्येच्या दिवशी बाहेर पडला आणि ते अमक्या भूतानं झपटलं म्हणून ते मेलं, असं काहीही. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. नीट ऐका, ज्या दिवशी आपण जन्माला आलेलो आहोत, गरुड पुराण सांगते, त्या दिवशी कपाळावर मरणाची तारीख, वेळ, ठिकाणा शिक्का मारूनच पार्सल पाठवले. कोण किती दिवसासाठी, कोण किती दिवसासाठी, कोण किती दिवसासाठी, कपाळावरती लिहूनच पाठवलं हे पार्सल किती दिवसाचं आहे म्हणून. हो, कुणाच्याही हातामध्ये ते नाही. जन्माला येतानाच ठरलंय कोण किती दिवसाचा पाहुणा येते. ऐका, गरुड पुराणामध्ये आलेली एक गोष्ट आहे. भगवान गरुडाच्या आईचं नाव विनीता आहे, विनीता. आणि गरुडाचं त्याच्या आईवरती प्रचंड प्रेम आहे. ऐका ना जरा, कुजबुज नको ना अजिबात. ऐका, गरुडाच्या आईचं नाव विनीता आहे. आणि गरुडाला असं वाटायचं माझी आईच कधी मरू नये. आता प्रत्येकाला असं वाटतं आई मरू नये. हो, मला सुद्धा असं वाटतं माझी आई मरू नये. अहो, मी एकटाय, मी आता 24 वर्ष झाली कीर्तन करतोय. रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, पहाटे 5 वाजता, कधीही घरी जा महाराज. हो, एका माणसाचा स्वयंपाक ती शिल्लक ठेवती. तिला माहिती आहे कीर्तनाला वेळेस जर पोचला नसला, जेवण आवडलं नसलं, आईलाच माहिती असतात लेकराच्या खोडी काय असतात तेव्हा, त्यामुळे ती जेवण तयार करून ठेव. गेली 24 वर्ष घरामध्ये माझ्या रोज माझ्यासाठी जिनं स्वयंपाक करून ठेवला तिचं नाव आई, लक्षात ठेवा. हो, वाट बघत बसते. प्रत्येकाला वाटतं आई जाऊ नये. गरुडाला वाटायचं माझी आई म्हणजे विनीता, माझी आईच कधी मरू नये. प्रचंड प्रेम आहे गरुडाचं गरुडाच्या आईवरती. बरं, गरुडासाठी ही गोष्ट अवघड नव्हतीच. गरुड म्हणला मी भगवान विष्णूंचं वाहन आहे. लय बोलताय हो तिकडे स्वयंपाकवाले, प्लीज जरा पैलवान सांगा ना तिकडे. उठाला उठाला गरुडाला वाटत होतं माझी आई कधी मरूच नये. पण गरुडा करता ती गोष्ट सोपी आहे असं गरुडाला वाटायचं. मग गरुडानं भगवान विष्णूंच्या जवळ सकाळी सकाळी भगवान विष्णूंचा आनंदी चेहरा पाहिला, देवाचा आनंदी असा फ्रेश मूड पाहिला. आणि गरुड जाऊन देवाच्या समोर उभा राहिला. आणि गरुड देवांना म्हणतोय, मालक, बऱ्याच दिवसापासून एक इच्छा तुमच्याकडे व्यक्त करायची होती. एक छोटीशी गोष्ट आहे तुमच्याकडे मागायची होती. माझी इच्छा पूर्ण कराल का? देवानं सांगितलं गरुडाला, बोल ना, तुला काय पाहिजे, तुझा अधिकार आहे, तू कायमस्वरूपी माझ्या सेवेत आहेस, तुला काय पाहिजे बोल. गरुडानं सांगितलं, मालक, माझी आई कधी मरू नये असं मला वाटते. माझ्या आईला अमर करा, मला काहीच नको दुसरं. देवाला घाम सुटला. बरं, देव एवढं सामान्य नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळमणी, धन्य तुची विठोबा. करिया तिमिराचा नाश आणि उदय होऊनी प्रकाश. तिमिरातून तेजाकडं, अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणारा विधाता आहे. तो चतुरांचा शिरोमणी आहे. एका क्षणाचाही विचार न करता गरुडाला उत्तर दिला, अरे गरुडा, मला सुद्धा असं वाटते तुझी आई कधी मरू नये रे. तुझी आई आणि माझी आई काही वेगळे आहेत का? मलाही असं वाटते तुझी आई मरूच नाही कधी. हो, पण अडचण अशी आहे, जन्माला आलेल्या जीवांचं भरण पोषण करणं एवढंच खातं माझ्याकडे बघ. जो जीव जन्माला येतो त्याला मरेपर्यंत पोटाला पोटभर घालणं एवढंच खातं माझ्याकडे. ते जन्माला घालणं मारणं हे यातलं मला काही कळत नाही रे. आणि मग गरुड म्हणला, मालक, मग हे कुणाकडे खातं? त्याने सांगितलं, हे खातं ब्रह्मदेवाकडे. तो सृष्टीची निर्मिती करतो, तोच ठरवेल कुणाला मारायचं आणि कधी मारायचं ते. तुला ब्रह्मदेवाकडे जावं लागेल. गरुडानं तिथून उड्डाण केलं आणि ब्रह्मदेवाकडे आले. मला विष्णूनी पाठवले, माझी आई कधी मरू नये असं मला वाटते, काहीतरी करा ना. ब्रह्मदेव म्हणले, गरुडाला भगवान विष्णूंनी माझ्याकडे पाठवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी अडचण असली पाहिजे. हो, तुझी आई कधी मरू नये असं मला वाटतंय का तुला? बरं बरं बरं. विष्णूंनी काय सांगितलं? विष्णूंनी सांगितलं, माझ्याकडे फक्त पोटा पाण्याची व्यवस्था आहे. जन्माला तुम्ही घालता, मारायचं तुम्ही ठरवाल. मग तुम्ही काय ते करा, माझ्या आईलाच कधी मारू नका, मला दुसरं काही नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा, तुझ्या मालकाकडं जसं पोटा पाण्याचं म्हणजे खातं आहे ना, भरण पोषणाचं, तसं आपल्याकडं फक्त जन्माला घालण्याचाच कार्यक्रम आहे. शेवटचं आपल्याला काय कळत, मारायचं वगैरे कुणाला कधी उचलायचं ते खातं आपल्याकडं नाही. मग मला कुठं जावं लागेल? ब्रह्मदेवाने सांगितलं,
शेवटचा कार्यक्रम शंकराकडे असतोय. हो, तुला महादेवाकडे जावं लागेल. शेवटचा कार्यक्रम तिथं आहे. तिथून ते महादेवाकडे आलं. आणि देवादिदेव महादेव आहेत. हो, त्यांचं नाव फक्त भोलेनाथ असलं तरी देवांचा देव आहे तो महादेव आहे. नाथ महाराजांनी एका ठिकाणी वर्णन करताना लिहिलंय, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हो. तो भोळा असला तरी चक्रवर्ती राजा वेगळा आणि चक्रवर्ती राजा वेगळा. अनेक राजांचं नेतृत्व करतो तो चक्रवर्ती राजा आहे आणि अनेक देवांचं नेतृत्व करतो. मुख्य महादेव आहे तो चक्रवर्ती देव आहे. पण तरी सुद्धा त्याला भोले बाबा म्हणले. शंकर म्हणला, भगवान भोलेनाथ म्हणले, ब्रह्मदेवानी सांगितलं मी फक्त जन्माला घालतो, भगवान विष्णूंनी सांगितलं मी फक्त पोटापाण्याची व्यवस्था करतो, आणि शेवटचा कार्यक्रम आहे म्हणून गरुडाला माझ्याकडे पाठवले. भोलेनाथ भगवान शंकराने त्याला उत्तर दिलं, अरे बाबा शेवटचा कार्यक्रम 100% माझ्याकडेच आहे. हो, पण उचलून नदीला स्मशानात घेऊन आल्याच्या नंतर मी बघतो, उचलायचा कार्यक्रम आपल्याकडे नाही. अरे मग ते उचलायचं खातं कुणाकडे? ते यमाकडे. आपल्याला काय कळत नाही. तिथून ते यमाकडे गेले आणि यमाच्या समोर येऊन उभा राहिला आणि मला ब्रह्मदेवाचं नाव सांगितलं, विष्णूचं नाव सांगितलं, भोलेनाथाचं नाव सांगितलं. तिन्ही देवांकडनं फिरून आलो या. माझी आई कधी मरू नये असं मला वाटतंय आणि शेवटचा कार्यक्रम उचलायचा तुमच्याकडे, काहीतरी करा ना. यमानं जवळ घेतला गरुडाला आणि सांगितलं, हे बघ, कुठंही फिरलास तर तुझी म्हातारी वाचू शकत. स्पष्ट उघड सांगितलं. हो, तुझी आई वाचणार नाही, ती मरणारच आहे. रडायला लागला गरुड. एवढी वर्ष झाली वैकुंठामध्ये चाकरी करतोय भगवान विष्णूची, तरी माझी आई मरणारच. हो, कारण इथं आलेल्या प्रत्येकाला जावंच लागतं. मग मी काय करू? हो, काही करू नकोस. तू एवढ्या मोठमोठ्यांची नावं सांगतोयस ना, हो, ब्रह्मदेवाचं, शंकराचं, विष्णूचं नावं सांगतोयस, तुझ्यासाठी मी एक करू शकतो. ऐका, एकच करू शकतो तुझ्यासाठी. आई तर तुझी 100% मरणारच आहे. तुझ्या आईला मी अमर करू शकत नाही, पण एक करू शकतो तुझ्यासाठी. काय? तुझी आई कधी मरेल हे तुला सांगू शकतो. आणि जो गरुड खुश झाला, म्हटलं आई कधी मरणार हे कळालं तर म्हटलं मरतेच कशी बघतो. कधी मरणार माझी आई? तुझी आई मरायच्या 2 दिवस आधी मी तुझ्या घरी येईन. 2 दिवस आधी येईन. मी घरी येऊन गेलो की समजून जायचं तिथून 48 तासात 2 दिवसात तुझी आई 100% मरणार आहे. गरुड म्हटला ठीक आहे. आनंदी होऊन गरुड घरी निघून गेला. काही वर्ष निघून गेली. भगवान विष्णूंबरोबर गरुड दौऱ्यावरती असताना एक दिवस यम घरी येऊन गेला. जाताना हसत हसत गेला. त्या विनीतेकडे बघितलं, हसत हसत निघून गेला यम. दुसऱ्या दिवशी गरुड घरी आला आणि आईनं आल्या आल्या सांगितलं, बाळा अरे आपल्या घरी काल यम येऊन गेला. आणि मग गरुडाला, बापरे, काल यम येऊन गेला, याचा अर्थ आजचा दिवस संपायच्या आत माझी आई मरणार आहे. ते शब्द आठवले त्याला, आई माझी मरणार आहे. अगं आई उरक ना लवकर, आपल्याला निघायचे. अरे बाळा कुठं निघायचे? अरे तो यम जाताना हसत हसत गेला रे. अगं आई त्याला हसू दे, हसला तर, आधी तू उरक, आपल्याला निघायचंय. आईला पटकन उरकायला लावलं. आपल्या पाठीवरती त्या विनीतेला घेतली गरुडानं. तिथून उड्डाण केलं. शेकडो मैल लांब हिमालयामध्ये एका दगडाच्या घळईमध्ये आपल्या आईला लपवून ठेवलं आणि शेजारीत एका झाडाच्या डोलीमध्ये रात्रभर तो गरुड झोपला. माझ्या आईला मी आता सुरक्षित ठिकाणी ठेवले, तिथं माझी आई अजिबात मरू शकत नाही. हो, आणि निवांत रात्रभर त्या एका झाडाच्या डोलीत तिथं झोपला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दगडाच्या फटीमध्ये, त्या घळईमध्ये आईला घेण्याकरता गेला. जाऊन पाहतोय तर गरुडाची आई विनीता मरून पडलेली होती. पंख पिंजरलेली होती, चोच फासटलेली होती, उलटी पडलेली होती. आणि गरुडाला प्रचंड दुःख झालं. एवढे प्रयत्न करून सुद्धा माझी आई मेली. याचा अर्थ यमानं त्याचं काम अगदी करेक्ट केलं, पण जाताना हसलाच का? माझी आई म्हणत होती जाताना हसत हसत गेला. अरे आई तर माझी मरणार होती ना, मग त्यानं हसावंच का? म्हणून तो यमाकडे गेला आणि यमाला सांगितलं, तुम्ही तुमचं काम अतिशय चोख बजावलं. माझ्या आईला ठरलेल्या वेळेमध्ये तुम्ही गेला घेऊन. हो, पण जाताना हसला का? यमानं सांगितलं, अरे कारण हसण्यासारखंच होतं. हो का? अरे बाबा, तुझ्या आईचं मरण तुझ्या घरापासून शेकडो मैल लांब हिमालयामध्ये एका दगडाच्या फटीत, तिथं तुझी आई मरणार होती. आणि मी विचार करत होतो एवढ्या कमी वेळामध्ये तिला तिकडं कोण पोचवणार. बरं झालं तू स्वतः घेऊन गेलास. ते एक दृष्टांत संपला. हो, ज्याचं जिथं मरण आहे तिथं आपण ठरवून घेऊन जातो. ठरवून
तुम्ही कितीही त्या व्यक्तीला वाचवण्याकरता प्रयत्न करा, पण जिथं मरण आहे तिथं आपण त्याला घेऊनच जाणार. का तर जन्माला ज्या दिवशी घातलंय त्या दिवशी मृत्यूचा ठिकाणा ठरलेला आहे, त्या दिवशी मृत्यूची वेळ ठरलेली आहे. हो, त्या दिवशी मृत्यूचा प्रकार ठरलेला आहे. जन्म, जरा, घात, आघात, अपघात, व्याधी हे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार जन्माला ज्या दिवशी भगवंतानं घातलं त्या दिवशी ठरलेले आहेत. आणि त्या प्रकारातल्या कुठल्या प्रकारात आपण मारणार हे फक्त विधात्याच्या हातामध्ये आहे. पण तो काळ कधीही येऊ शकतो. नीट आहे का? तो काळ आपल्या हातातच नाही, ते देवाला माहिती आहे पार्सल किती दिवसासाठी येते. काळाला भिलं पाहिजे. आणि 2 नंबर त्या विधात्याला भिलं पाहिजे. त्याचं स्मरण आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे. आणि ज्याने त्या भगवंताचं स्मरण आणि मृत्यूचं भय आयुष्यभर बाळगलं त्यांचाच शेवट गोड होतो. विठाला शेवट गोड करून घेण्याची वर्म आहेत. काही वर्म आहेत, प्रत्येक गोष्टीला एक वर्म आहे. हो, साधू संतांनी आता हे विधात्याला मिळवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. काही ईश्वर अनुमोदित मार्ग आहेत, काही वेदानुमोदित मार्ग आहेत. हो, काही संत अनुमोदित मार्ग आहेत. हे वेगवेगळे मार्ग आहेत. पण या सगळ्यात सोपा मार्ग कुठला? वेदाच्या मार्गाने गेलं तरी मोक्ष. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. पण सगळ्यात महत्वाचा मार्ग आणि सोपा मार्ग कुठला असेल तो मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत अनुमोदित मार्ग. हा ईश्वराच्या प्राप्तीकरता किंवा परमधामापर्यंत पोहोचण्याकरता अतिशय सोपा मार्ग आहे. लक्षात ठेवा, संतांचे प्रचंड उपकार आहेत. संतांनी आपल्याला मोक्षाचं वर्म सांगितलंय. मोक्षाचं ईश्वर प्राप्तीचं वर्म आपल्याला संतांनी सांगितलंय. आता प्रत्येकाचं वर्म वेगळं आहे. ऐका ना, ऐका. वर्म कळालं की कार्यक्रम बरोबर झाला. वर्म कळालं पाहिजे. शेतकरी आपण सगळेजण आहोत. विलास बुवा 3 बैल आहेत. काल हिंद केसरी बैल झालाय त्यांचा. घरामध्ये जन्माला आलेलं गाईचं वासरू असते, त्याला भुसा देतो आपण, त्याला पेंड देतो. विलास बुवा तो खवा देतात, बदाम देतात, काजू देतात बैलाला खायला. पण तो बैल ज्यावेळी आईन असा रगीत येतो त्यावेळी मालकाला शिंग धावतो. मालकाला शिंग धावतो. लक्षात ठेवा. पण ते वर्म त्या मालकाला कळालं पाहिजे. त्या बैलानं किती बी रगीत आला मालकाला शिंग दाखवलं, ज्या दिवशी मालकाच्या लक्षात येईल हे आपल्यावर डरकायला लागले त्या दिवशी मालकाला माहिती ह्याला जर आकळायचं असेल तर वर्म आपल्या हातात आहे. मग बैलाचं वर्म त्याच्या नाकात आहे. नाकात व्यसन एकदा टोचली की बैल हातात आला. किती बी बैल ताकदीचा असो, नाकात एकदा टोचला भले भले बैल. हो, एकदा व्यसन घातली बाहेर किती बी मिशा पिळू द्या. हो, घरी या. हो, व्यसनच अशी निवार असती. लक्षात घ्या. हो, व्यसन टोचली की बैल ढिला पडला. लक्षात ठेवा. त्याचं वर्म त्याच्या नाकात आहे. प्रत्येकाचं वर्म वेगळं वेगळं आहे. हत्तीचं वर्म त्याच्या गंडस्थळामध्ये आहे. अरे एवढा मोठा हत्ती आहे पण गंडस्थळाला कच्चा आहे. घोड्याचं वर्म त्याच्या दाढेमध्ये आहे. घोडा दाढेत कच्चा आहे. लगाम अशी दाढेत घातली, दाढेला अशी खर 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 करायला लागली. किती चपळ आणि किती ताकदीचा घोडा असू द्या, तो असा इशाऱ्यावरच मालकाच्या नाचला पाहिजे. वर्म आहे. वाघाचं वर्म त्याच्या कानात आहे. हनुमंतवाड्याच्या परिसरामध्ये जर कधी वाघ आला तर त्याला कसा आकळायचा तुम्हाला सांगतो. समोरनं वाघ समजा आलाय, पळत जायचं वाघाच्या दिशेने आणि वाघाचे जाऊन कान पकडायचे. वाघाचे कान धरले की वाघानं अंगच टाकलं म्हणून समजा. फक्त माझं नाव कोणाला सांगू नका, नाही तर मोर्चा माझ्या घरी येईल. हो, वाघाचं वर्म त्याच्या कानात आहे. वाघाचा कान पकडला की वाघानं अंगच टाकलं म्हणून समजा. लक्षात घ्या. तसं ईश्वर प्राप्तीसाठीचं वर्म आम्हाला संतांनी सांगितलंय. परमधामापर्यंत पोहोचण्याचं वर्म आम्हाला संतांनी सांगितलंय. आम्हाला मोक्ष मिळवण्याचं वर्म आम्हाला संतांनी सांगितलंय. काय ते वर्म? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती. सोपेवर
मोक्षपदापर्यंत ईश्वराच्या प्राप्तीकरिता परमधामापर्यंत भवसिंधू पार करून पलीकडचं जाण्याचं वर्म जे आम्हाला ते संतांनी सांगितलं आणि ते वर्म एकदम सोपे वर्म आम्हा सांगितले संती. काय ते वर्म आहे? टाळदिंडी हाती घेऊन नाचा, टाळदिंडी हाती घेऊन नाचा, हे सोपं वर्म आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आज या पुण्यतिथीला कीर्तन करण्याचा विशेष आनंद आहे. कारण त्या फोटोकडं पाहिल्याच्या नंतर तेजस्वी चेहरा, कपाळावरती ठसठशीत गंध, गळ्यामध्ये टपोऱ्या मान्यांच्या माळा आणि पुढं लागलेली हबप नावाची पदवी, हो त्यांचा शेवट गोळी लक्षात ठेवा. हो त्यांचा शेवट गोळी. त्यांनी टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, परमार्थामध्ये संप्रदायामध्ये काम केलंय. हो ते मरून जिवंत आहेत, ते गेले तरी अमर आहेत. अमर आहेत. अमरत्व एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही अमरत्व. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात अनेक जीवजंतू या मृत्यूलोकामध्ये आहेत, अनेक जीवजंतू आहेत. पाण्यामध्ये पोहणारे प्राणी आहेत, आकाशामध्ये उडणारे, जमिनीवरती सरपडणारे, चार पायाचे, शिंगवाले, केसवाले, शेपटवाले अनेक प्राणी आहेत. त्यांच्याकडे पाहून देवाला समाधानच वाटलं नाही. ऐका नीट, माझ्या जीवाभावाचा कोणतरी असावा, माझ्यावरती प्रेम करणारा कोणतरी असावा, मला ओळखणारा कोणतरी असावा म्हणून देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण आणि नासे जीवपण भवरोग. नाथ महाराज भागवतामध्ये गोड वर्णन करतात. विठ्ठल ऐसे जाणावया निज स्वरूपाते, पूर्वी तेने स्त्रियानंते, आपुल्या मायेचे निसत्य केली बहुत शरीरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चराचरे ते बहु एक. अनेक प्राणी भगवंतानं तयार केले, पण या सगळ्यांपेक्षा विशेष असा बुद्धिमान प्राणी जो तयार केला त्या प्राण्याचं नाव आहे माणूस. माणसाला विशेष ज्ञान दिले सगळ्यांपेक्षा. हो हे कुठंही खर्ची घालण्याकरता नाही, आपला शेवट गोड करून घेण्याकरता. हो याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. मग तो शेवटचा दिवस कशानं गोड होतो? तर टाळदिंडी हाती घेऊन नाचा. या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर शेवट गोड होतो. तुकाराम महाराज म्हणतात मी जरी नामदेव महाराज असलो. तुकाराम महाराज कोण आहेत मूळचे? नामदेव महाराज. भगवंतानं नामदेव महाराजांना सांगितलं नामा तुला जावं लागेल. नामदेव महाराज म्हणले देवा काही झालं तरी आपण पुन्हा मृत्यूलोकात जाणार, मला जायचं नाही, तुला जावं लागेल रे बाबा. हो का? अरे तुझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर ना. शतकोटी अभंग सुविधा निर्माण करायची होती, ते अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर, मला जमणार नाही. हो अरे तुला जावं लागेल बाबा. बरं मी कुठं जाव? तुला देहूमध्ये कनकाई आणि बोलोबाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. हो म्हणून प्रमाणे नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. कनकाईच्या पोटाला नामदेव महाराज देहूमध्ये जन्माला आले, पण आट्ट घातली होती देवाला. देवाला बांधून घेतला होता. देवा मी जातो, पण मला हे संसार पाहुणी रावळी याच्यामध्ये अडकायचं नाही रे. मला कायमस्वरूपी तुझ्या चरणाशी असा एकनिष्ठ ठेव. हो सगळं खरंय, पण तू संसार बंधामध्ये अडकणार आहेस. तुला विवाह करायचा आहे, तुला मुलं असणार आहेत, मग हे सगळं आलं की तू सगळ्यात अडकणार आहेस. पण देवा मला लवकरात लवकर तुला विरक्त करावं लागेल, पण माझा शेवट असा पाहिजे. बघा ना, बांधून घेतलं देवाला. हे बघ, नामदेव ज्या वेळी मी होतो त्यावेळी 80 वर्ष पूर्ण केली. 82व्या वर्षी शेवटच्या का तुझ्याशी मला भांडावं लागलं. हो देवा माझा शेवट गोड कर, कुठंतरी मला चांगल्या ठिकाणी जागा दे. वासुद्या वा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, नामा म्हणे कमळापती, हेच द्या वा पुडता पुडती. मला हे सगळं मागावं लागलं, पण तुकाराम म्हणून मी ज्यावेळी जाईन त्यावेळी अवतार माझा पूर्ण झाल्याच्या नंतर, काम पूर्ण झाल्याच्या नंतर तू मला वाट बघायला लावायची नाही. मग माझी दिंडी नको, माझी प्रेतयात्रा नको, मला आगणी नको, मला दफनविधी नको आणि मला समाधी, मला काही नको. तुला पाहिजे काय बोल, मला काय नको. फक्त माझी एकच इच्छा आहे, मी नामदेव महाराज होतो, आता मला तू तुकाराम बनवून पाठवतोयस, पण तुकाराम या माझ्या अवतारातलं काम पूर्ण झाल्याच्या नंतर तू मला घेऊन जाण्याकरता यायचं.
तुला यावं लागेल. देवानं शब्द दिला तुकाराम महाराजांना, नामा काळजी करू नकोस, तुकाराम बनून तू खाली जा, मी तुला घेऊन जायला येईल. मग तुकाराम महाराज 13व्या वर्षी लग्न आहे, 17व्या वर्षी पूर्ण विरक्त आहेत. अभंग सुविधा पूर्ण झाली. तुका म्हणे बोल माझा बोलितो विठ्ठल. नाव जरी तुकाराम महाराजांचं असलं, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी आणि प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठले. नाव माझं आहे, पण देवा ही अभंग सुविधा म्हणजे तुमचा प्रसाद आहे, माझं काय नाही. ती अभंग सुविधा पूर्ण झाली आणि मग जाण्याची वेळ आली तुकाराम महाराजांची. आणि मग वारकरी पंढरीला निघाले होते. ओ वारकरी बाबा, कुठं? पंढरीला. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विणवा पंढरीच्या राना, तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. त्याच्या मागं प्रचंड व्याप असतो. तो जगाचा बाप आहे. त्याच्या सत्तेनं वेद बोलतात, त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो. झाडाचं पान सुद्धा त्याला विचारल्याशिवाय हलत नाही. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे किंवा वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. त्याच्या मागं प्रचंड व्याप आहे. माझा मालक पंढरपूरमध्ये, पण प्रचंड व्याप आहे त्याच्या मागं. कदाचित विसरला असेल. वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही त्याला निरोप सांगाल का? वारकरी म्हणले ठीक आहे. वारकऱ्याने निरोप पाठवला. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. जगाच्या मालकानं गरुड पाठवला. गरुडाला सांगितलं तू कशाला आलास? देवानं शब्द दिलाय स्वतः येईन म्हणून, तू काय आलास? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी मज दिनाती उद्धरी. तू तो थांबूस, तुझा देव आला पाहिजे. आणि मग गरुडानं सांगितलं पाय लक्ष्मीच्या हाती तिशी या वे काकुळती. अरे देव आला असता, पण तो निवांत झोपलेला आहे आणि त्याचे पाय लक्ष्मीच्या हातातील, लक्ष्मी पाय दाबते त्याचं. देव जरी असला, गरुड सांगतोय, देव जरी असला तरी त्याला बायकोचं ऐकावं लागतं. हो ऐक. हो तुकाराम महाराजांना सांगितलं सोपं वर्म तुम्हाला सांगतो, तुम्ही तिसी यावे काकुळती. तुम्ही देव पत्नी असणारी तिच्या चरणावरती तुम्ही जर गेला किंवा तिचा धावा जर केला, तेवढं तुम्हीच करा ना. मग निरोप दिलाय. तुकाराम महाराजांनी धावा देखील केलाय. आणि मग जगाचा बाप, हे बघा कुठलंही काम असेल, एखादं काम होत नसलं तर एखादा जर शेतकरी असेल, कचेरीमधलं एखादं तहसीलदार कार्यालयातलं एखादं त्या महसूल खात्यातलं काम अडकलेलं असेल, 2-4 वर्षापासून काम पेंडिंग आहे, शेवटची ऑर्डर आहे, हो, आणि साहेब सही करत नसेल, शेतातली भाजी घेऊन साहेबाच्या घरी जा. हो साहेब कुठं गेलेत म्हणायचं. साहेब तर आपल्याला माहिती आहे कामावेत. अशा वेळी साहेब घरी नसताना घरी जा. त्या भाज्या साहेबाच्या बायकोला द्या. ओळख कुठून आला? हनुमंतवाड्यात आलोय. कसं काय? नाही 2-4 वर्षापासून साहेबाकडे एक काम बाकी आहे माझं. हो आहे का? होईल आजचं उद्या, काय नाही. भाज्या चांगल्या. तर ओळख झाली होती साहेबांची. विचारलं साहेबांचं घर कुठे म्हणून आपलं जाता म्हटलं भाज्या माझ्या शेतातले. हे बाजारातच विकत आणतो भाज्या, पण सांगतो शेतातल्या आहेत माझ्या भाज्या, ह्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. साहेबाची बायको इतकी खुश होती. हो तुमच्या शेतातल्या भाज्या, वा वा किती भारी भाज्या आहेत. हो आजकाल भाज्याच चांगल्या मिळत नाहीत. हो पण तुमचं काम काय होतं? शेतकरी म्हणतो झालं आता तुमचं नाही. एक सही होती फक्त, बऱ्याच दिवसापासूनचा वाद होता. चालतंय उद्या 10 वाजता तुम्ही तिथं जावा, कचेरीमध्ये जावा, मी त्यांना आज संध्याकाळी सांगते. हो आज संध्याकाळी बायकोनं सांगितलं. दुसऱ्या दिवशी साहेबांना डोळं झापून सही केली. लक्षात ठेव, सोपा विषय तो. जगाचा बाप पाय लक्ष्मीची हाती तिसी यावे काकुळती. जगाचा मालक आहे, पण ते वर्म लक्षात आलं तुकाराम महाराजांच्या. आणि तुकाराम महाराजांनी हो रुक्मिणी मातेचा धावा केला. जसा धावा केला, अहो तुकाराम तुमची वाट बघतोय, शब्द दिला होता ना. आणि मग देवाच्या लक्षात आलं गरुडाचे पायी. मग तुकाराम महाराज माझी वाट बघतोय हे देवाच्या लक्षात आल्याच्या नंतर देव वाटच बघत होता कधी येतोय. गरुडावर बसून माझा कैवारी आला. त्याच गरुडावर बसून जगाच्या मालकाला देहूमध्ये यावं लागलं आणि तुकाराम महाराजांना घेऊन जावं लागलं. हे सत्य आहे. म्हणून तुकाराम महाराज गरुडावर बसून गेलेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. तसं म्हणलं तर फाल्गुन शुद्ध दशमीला तुकाराम महाराज देहूत आले. फाल्गुन शुद्ध दशमी तुकाराम महाराज देहूत आले. जगाचा मालक भगवान परमात्मा देहूमध्ये आले. तुकाराम महाराजांना सांगितलं तुला शब्द दिला होता, चल बाबा उरक आता.
तुकाराम महाराज म्हणले, देवा आज दशमी झाले, माझं बी उरकलं, यायचंच आहे. तू शब्द दिला, तू पाळलास, तुम्हाला घेऊन जाण्याकरता आलेलं आहे. सगळं खरं जरी असलं, उद्या एकादश आहे, आज दशमी, एकादशीचा फराळ वगैरे करू, मस्त आनंदात भजन करू, तू आलायस एवढा आनंद घेऊ आणि मग जाऊ ना उद्या बारस सोडून परवा दिवशी. तुकाराम महाराजांचं ऐकून दशमीला आलेला देव दशमीला मुक्काम केला, एकादशीला थांबला, बारस झाली, सप्ताह अख्खा झाला, पौर्णिमा संपली. त्या पौर्णिमेचं नाव काय आहे? हुताशनी पौर्णिमा, होळी म्हणतो आपण तिला, होळी. हो, फाल्गुन वद्य पौर्णिमा ती संपली, प्रतिपदा आली. तुकाराम महाराजांना देव म्हणतोय, अहो तुकोबा बघा कोण कोण येतंय काय. तुम्ही म्हटलं होतं अख्खं भजन मंडळ आमच्या याची अख्खी संघटना येणार आहे. आणि मग गावातनं तुकाराम महाराज फिरायला लागले, चला ये देव आलाय, लय उशीर झाला, थांबवलाय, देव थांबलाय आपल्यासाठी. मग तिथं अभंग तयार झालं, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठीस रंग बोलावितो, आणि लय वेळ झालं देव थांबलाय, चला. कडे लावून घेतल्या लोकांनी आतनं, जा बाबा तुझा तू. हो, शेवटी म्हणले आपल्या बायकोला तरी घेऊन जावं. घरी आले, अगं गावातल्या सगळ्यांनी फसवलं, अगं आवले तू तरी चल, देव थांबला इतका वेळ. फाल्गुन वद्य द्वितीया, तिलाच आपण तुकाराम बीज म्हणतो. बीजेचा दिवस उजाडला आणि मग तुकाराम महाराज आपल्या बायकोला म्हणायला लागले, आवलीला, लागले अगं चल, देव थांबलाय. जिजाबाईनं तुकाराम महाराज सांगितलं, बुवा देव थांबलाय हे खरे, आले असते मी, पण आलंच पाहिजे तुमच्याबरोबर, मी बी तुम्हाला तसं शब्द दिला होता, पण काय झाले, मस याला झाल्या तेवढं दुपतं करते, मी पुढच्या गाडीने येते, तुम्ही झाला पुढं. स्वतःची बायको सुद्धा महाराजांबरोबर आली नाही. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जगाच्या मालकाबरोबर जावं लागलं. लक्षात ठेवा, गरुडावर बसून तुकाराम महाराजांना निघावं लागलं. त्यालाच पुष्पक विमान म्हणले. जगाच्या मालकानं पाठवलं. आयुष्यभर केलेला परमार्थ कशामध्ये ओळखायचा, तर शेवट गोड झाल्याच्या नंतर ओळखायचा. लक्षात ठेवा, मग शेवट गोड होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी नाही, कारण आमचा शेवट गोड झालाय. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. हे माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला,
शेवट गोड त्यांचाच होतो. कुणाचा शेवट गोड होतो त्याच्यावरती जवळजवळ आपण आता 1 तासभर बोललोय ना. आता पहिल्या चरणावरती आलो, तर राहिलेली चरण 5 मिनिटात. शेवट तो भला माझा बहु. तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला, बहु गोड झाला. कशामुळं? तर दुसऱ्या चरणामध्ये आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. जगतपित्या पांडुरंगाची भेट झाली म्हणून माझा शेवट गोड झाला. हो बघा, तुकाराम महाराज येते. तुकाराम महाराजांचा मरणोत्तर हा अनुभव आहे. सोपा विषय का? या अभंगामध्ये किती सूक्ष्म चिंतन केलं तर ते लक्षात येतं. या माझा शेवट गोड झाला, मी निजाच्या माहेराला आलो म्हणून माझा शेवट गोड झाला. भेटी रखुमाईच्या वरा, पांडुरंगाची भेट झाली, माझा शेवट गोड झाला. त्यांच्या म्हणून 2 गोष्टीचं स्मरण कायम असावं. 2 बातों को मत भूलो जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दूजा श्री भगवान. एक मौत आणि भगवान, एक तर मरणाचं स्मरण कायम पाहिजे. तुकाराम महाराजांना तो मरणाचं स्मरण याविषयी बोलायचं जर झालं तर मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर, किंवा मरणा ही आधी राहिलो मरून. अरे मरण मुठीत घेऊनच ते जगत होते ना, म्हणून शेवट गोडे. मरणाचं स्मरण पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीचं स्मरण ठेवतो, पण आपण एक दिवस मरणार आहे हे मात्र विसरतो. बघा ना, सगळं स्मरण आहे आपल्याला, पण एक दिवस मरणार हे विसरतो. मरणाचं स्मरण ज्याला आहे त्याचा वाकडा पाय पडू शकत नाही. संपलंय कीर्तन. शेवटचे आता 6-7 मिनिटं. ज्याला माहिती आहे मी एक दिवस 100% मरणार आहे आणि ज्याला मरणाचं स्मरण आहे त्याचा वाकडा पाय कधीच पडू शकत नाही. एक दृष्टांत देतो, समारोपाकडे जातो. हुकुमशाहीचा काळ आहे आणि एक राजा उन्मत्त झालेला आहे काम वासनेनं. प्रचंड काम वासना आणि असा काम आतुर असणारा राजा, सदैव काम 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 वासना. त्याच्यामुळे एक दिवस असा आला, राजा नपुसंक झाला, त्याची काम वासना संपूर्ण गेली. राजाने विचार केला हे जीवन आता ठेवण्यात काय अर्थ नाही, असलं लाजीरवानं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. अनेक वैद्य, हाकीम, दवा, डॉक्टरी, आयुर्वेद सगळं करून झालं. बघा, फार उंची नाही का? उंची नाही का फक्त? काम इच्छा संपलेला राजा देहत्याग करण्याचं त्यानं ठरवलं. आता जगण्यात काय अर्थ नाही, आपण जीव संपवायचा आपला, नको असलं जगणं. रशी घेतली, घोड्याला टाच मारली, जंगलामध्ये निघून गेला. एक झाड बघायचं, झाडाला फाशी रशी अडकवून आपला आत्महत्या करायची. राजा स्वतःचा जीव संपवण्याकरता रानात जंगलामध्ये निघून गेलाय. पण ज्या झाडाला राजानं अशी रशी लटकवली त्याच्या शेजारच्या झाडापासून त्या दाट झाडीमधून असा धूर बाहेर येताना राजाला दिसला. इथं धूर येतोय कसला, नक्कीच इथं काहीतरी असलं पाहिजे म्हणून राजा पाहण्याकरता गेला. जातोय तर एक पर्णकुटीमध्ये एक साधू महात्मा समाधीस्थ बसलेला आहे आणि त्याच्या पुढे एक धुनी पेटलेली. राजासमोर राजाने विचार केला, ऐका, असं पण आपल्याला मरायचंच आहे, पण मरणापूर्वी या साधूचं दर्शन घेऊ एकदा आणि मग आपला फास लावून घेऊया गळ्याला. आणि मग त्या साधूला नमस्कार केला. साधूला डोळे उघडले. राजा आणि चर्चा करत असताना, साधू आहे ती, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, समुद्र नदी नये पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. अरे तू का आत्महत्या करतोयस? विचारपूस न करता त्या साधूनं राजाला सांगितलं आत्महत्या करण्याचं कारण काय. आणि मग राजा दचकला, बापरे, मी आत्महत्या करणाऱ्या महात्म्याला कळालं कसं? आणि मग आपली व्यथा सांगितली. महाराज, हो, मी अमक्या देशाचा राजा आहे. त्याचं संपूर्ण वैभव त्यानं त्या महात्म्याला साधूला सांगितलं. पण माझी कामेच्छा पूर्ण संपलेली, मला नपुसंकता आलेली, जीवन मला संपवायचंय. एका क्षणाचा सुद्धा विचार न करता पेटत्या धुनीमधून एक चिमूटभर राख काढली आणि त्या राजाला दिली साधूनं. एवढी ही राख खा, ही राख एवढी खा, तुझं काम होईल. आणि त्याच वेळेला साधूनं त्या धुनीमध्ये हात घातला आणि मुठभर राख काढली, मुठभर राख खाल्ली साधूनं आणि याला चिमूटभर राख दिली. ती चिमूटभर राख खाल्ली. राजा घरी निघून गेला. काम इच्छा पुन्हा आली, काम वासना पुन्हा जागृत झाली. पण राजाच्या डोक्यात एकच विषय, चिमूटभर राख मला दिली तर माझी ही अवस्था आहे, मुठभर राख त्या साधूनं खाल्ली त्याचं कसं असेल?
काय अवस्था असेल त्या साधूची. मग दुसऱ्या दिवशी घोड्याला टाच मारली, पुन्हा जंगलात आला. साधू म्हणतोय, अरे राजा, काम झालं नाही का? माझ्या त्या राखेनं काय काम केलं नाही का? राजा म्हणतो, महाराज काम माझं झालंय, पण मी याच्याकरता आलोय. चिमूटभर राख मी खाल्ली तर मी काम वासनेनं उन्मत्त झालोय. मुठभर राख खाल्ली. तुमची काय अवस्था असेल हो, हे विचारण्याकरता आलोय. साधू हसला. साधूनं सांगितलं, त्याचं उत्तर मी तुला लवकर देतो, पण तुझ्या चेहऱ्यावरती मला स्पष्ट दिसतंय तू इथून पुढे 7 दिवसात मरणार आहेस. 7 दिवसात मरणार आहेस. घाम सुटला राजाला, कुठनं आलो मरायला इकडे काय माहिती हो. इथून पुढे 7 दिवसात तू मरणार आहेस. अहो मला मरायचं नाही हो, काहीतरी करा ना, मला मरायचं नाही. एक काम कर, दान धर्म कर, चांगला वाघ, भजन कर, राजवाड्यामध्ये कथा कीर्तन ठेव, माणसासारखा वाघ. हो 7 दिवसात मरणार आहेस ही गोष्ट लक्षात ठेव. राजा घरी निघून गेला. 7 दिवसात मी मरणार आहे. त्या दिवसापासून दान धर्म सुरू केला. गोर गरिबांना वाटेल ते वाटू लागला. कुणाला गोदान, कुणाला सुवर्णदान, कुणाला अन्नदान. वाड्यामध्ये रोज कथा कीर्तन संत पंगती रोज होऊ लागल्या. 7वा दिवस उजाडला. आज मी मरणार आहे. सकाळपासून ध्यान धारणा जप तप करू लागला राजा. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्री 12 वाजले, 1 वाजले. अरे दिवस तर संपला. 7वा मेलो नाही अजून. 8वा दिवस उजाडला, अजून मेलो नाही. माझी मुदत साधूनं दिलेली संपून गेली, त्याला अजून मला मरण नाही. साधू खोटा ठरला. घोड्याला टाच मारली, पुन्हा जंगलात गेला. महाराज 7 दिवसात मरणार म्हणून तुम्ही सांगितलं होतं. 8वा दिवस उजाडला तरी मी अजून मेलो नाही. अरे जाऊ दे रे, मला ते सगळं तुला सोडून देते. आधी मला हे सांग, तुला चिमूटभर राखेनं काम वासना तुझी जागृत झाली होती. 8 दिवसामध्ये तुला काम वासनेनं किती त्रास दिला. राजानं सांगितलं, कसली काम वासना मरणाची, कुठली काम वासना नाही. रात्रंदिवस मला मरण दिसत होतं. मरण मरण मरण, जिकडं बघल तिकडं मरण दिसत होतं. त्या मरणाच्या भीतीमुळं काम वासनाच माझी जागृत झाली नाही. दान धर्म कथा कीर्तनामध्ये माझे 8 दिवस गेले. अरे 8 दिवस तुला मरणाचं स्मरण राहिलं तर वाईट दिशेनं तुझं पाऊल पडलं नाही. अरे 24 तास माझं मरण माझ्या डोक्याच्या वर टांगलेलं आहे. चिमूटभर राख खाल्ली आणि मुठभर राख खाल्ली तरी माझा वाईट पाऊल पडू शकत नाही, कारण मला मरणाचं स्मरण आहे. लक्षात ठेव. म्हणून ज्याला मरण, आपण 1 दिवस मरणार आहे ही गोष्ट ज्याला माहिती आहे ना, त्याचं ठरवून सुद्धा वाईट पाऊल, चुकीच्या दिशेनं पाऊल पडणार नाही, तो योग्य दिशेनं जीवन जगणार. म्हणून मरणाचं स्मरण पहिलं आणि दुसरं भगवंताचं स्मरण. दुसरं स्मरण पाहिजे की ज्याच्या हातामध्ये मरण आहे त्या मालकाचं स्मरण पाहिजे, त्या विधात्याचं स्मरण पाहिजे. महाराज म्हणतात, त्याच्या स्मरणामुळं शेवट गोड झाला. त्याच्या स्मरणामुळं आम्ही त्याला जाऊन मिळालो आणि त्याच्या स्मरणामुळं कळत न कळत काही एक वाचिक मानसिक पापा सगळ्याचं क्षालन झालं. हो, परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. 3 चरण आपले अतिशय कमी वेळामध्ये, संकल्पित वेळामध्ये आणि अगदी एकदम स्पीडमध्ये. कारण 11 वाजले होते. गाणं सुद्धा महाराजांचं दादांचं खूप चांगलं चाललं होतं रवी महाराज, त्यामुळे मी पण त्यांना म्हणलं चालू द्या. त्यामुळे मला वेळ कमी मिळाला तरीसुद्धा कमी वेळामध्ये मी अभंगाचा पूर्ण आणि यथार्थ मथळ्यासह विस्तार तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय मरणाचा. आज मरून सुद्धा अण्णांना 3 वर्ष झाली. जाऊन 3री पुण्यतिथी. हा सोपा विषय नाही. मरण जागेवरच असतंय बरं का.
मरणाचं स्मरण असावं या मुद्द्यावरती आपण बोलतोय. मरण जागेवरच आहे. मरणानं जागा सोडलेली. गरुड पुराण म्हणतं कपाळावर शिक्का मारूनच आलोय, तारीख ठरवून आलोय, जन्माला आलोय त्या दिवशी. म्हणजे मरण आपण म्हणतो मरण आलं नाही, तिथंच आहे, तू मरणापर्यंत गेला. अजून सांगू फोडून, हनुमंत वड्यातनं एसटी निघाली पंढरीला जायला. 50 लोक एसटी मध्ये खचाखच भरली. भजन गाडीमध्ये अगदी रामकृष्ण हरी भजन, ज्ञानोबा तुकाराम भजन करता करता कायकांचे डोळे लागले. वाखरीपर्यंत सगळेच झोपले. वाखरीतनं गाडी पुढं गेली. कंडक्टरनं आवाज दिला, उठा ए उठा. हो मग एक, अरे बापरे, वाखरी गेली मागं. हे उठा ए, पंढरपूर आलं. पंढरपूर आलं का तुम्ही पंढरीला गेला? एवढं कळालं की कीर्तन कळालं. पंढरपूर जागावच आहे सोलापूर जिल्ह्यात. ते हल्लं. तुम्ही गाडी करून पंढरपूर पर्यंत गेलाय, तसं मरण तिथंच आहे. आपण तिथपर्यंत गेलोय आणि तिथून पुन्हा जाग्यावरती आलं की प्रवास पूर्ण झाला. त्याला भवसिंधू पार करणं म्हणतात. इथून आपण मुंबईला जाण्याकरता निघालो, मुंबईला पोहोचलो, पण पुन्हा घरी आल्याच्या नंतर थकलेल्या अवस्थेमध्ये संध्याकाळी येतो. हो हातपाय धुतो, बायकोला म्हणतो देग तांब्यावर पाणी, कटकट एकदाशी संपली, प्रवास पूर्ण झाला. जिथून आलोय तिथंच पुन्हा जाणं, याला म्हणायचं प्रवास पूर्ण झाला. आपल्याला देवानं पाठवलंय, पुन्हा देवापर्यंतच जाणं, त्याला म्हणायचं प्रवास पूर्ण झाला. चुकीची कामं केली की गटांगळ्या खाल्ल्या, भवसिंधू पार करता आला नाही, मग दुसरीकडे जाणार. आला वैकुंठातनं जाणार नरकात, याला प्रवास पूर्ण म्हणतात का? याला प्रवास पूर्ण नाही. जिथून आला तिथं पुन्हा जाणे, त्याला म्हणतात प्रवास पूर्ण झाला. म्हणून आपण प्रवासी आहे आपण, लक्षात ठेवा. कुणाचा प्रवास करतो. आणि प्रवास हा वयावर नसतो, प्रवास हा तिकिटावर असतोय. कुणाचं तिकीट कुठपर्यंत चालणार? तिकीट संपलं की उतर आहे खाली. तिकीट संपलं की काही ठिकाणी तर आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपतं. आजोबाच्या आधी नातवाचं तिकीट संपतं. आपण बघतोय उदाहरणं, 100 उदाहरणं आहेत आपल्याकडं. हो मग प्रवास हा वयावर नाही, तर प्रवास हा तिकिटावरती. आपल्या सुरुवातीला आपल्या तिकिटाचं कसं काय झाले त्याच्यावरती आपला प्रवास थांबत असतोय. असो, खूप काय बोलण्यासारखं आहे. या भागामध्ये बऱ्याच वेळा येणं होत असते. आज मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आमचे आदरणीय दादा, चेअरमन दादा, अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव. गुरुकुलमध्ये आमच्या तिकडे येणं जाणं त्यांचं असते. या प्रेमप्रीतीचे बांधले. मला सांगितलं होतं महाराज तुम्हाला यावं लागेल. विलासभाऊ आहेत, विलासभाऊ तिकडे आली होती सांगायला यावंच लागते म्हणून. आलो. मला आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर. पत्रिका पाहिल्या होत्या, विशेष आनंद. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, मी अभंग हा निरूपणाला घेण्यामागचं कारण, बरं का बबन महाराज, हे त्याचं कारण सांगतो. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, मरणोत्तर वाणी गेली, मी संपलोय पण मी आनंदात आहे. तिसरी पुण्यतिथी आहे, सोपा विषय आहे का? तसं गरुड पुराण सांगतं मोक्ष 365 दिवसां, म्हणजे पुण्यतिथीला मोक्ष आहे. माणूस मेल्याच्या नंतर गावाला सुतक आहे 3 दिवसाचं, भावकीला सुतक आहे 10 दिवसाचं आणि कुटुंबाला सुतक आहे 1 वर्षाचं. कुटुंबाचं सुतक 1 वर्षानं फिटतं. म्हणून माणूस मेल्याच्या नंतर घरातल्या माणसांनी वर्षभर नवीन कपडे घ्यायची नाही, घरात गोडधोड काय करायचं नाही, कुठला सण साजरा करायचा नाही, नवीन कुठली खरेदी करायची नाही वर्षभर. त्या कुटुंबाला वर्षाचं सुतक सांगितलंय. भावकीला 3 दिवसाचं सुतक आहे आणि अख्ख्या गावाला सुतक असते. अख्ख्या गावाला 3 दिवसाचं आहे आणि भावकीला 10 दिवसाचं सुतक असते. कुटुंबाचं सुतक वर्ष श्राद्धाला, पुण्यतिथीला, म्हणजेच तर्पण विधीच्या दिवशी शेवटचा पिंडदान होतो आणि कुटुंबाचं सुतक त्या दिवशी वर्षानं संपतंय. मग 1 वर्षाच्या नंतर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. काही भागामध्ये माणूस मेल्याच्या नंतर जिथं वठवला जातो, ती व्यक्ती जिथं बसवतो आपण, जिथं बसवतो भिंतीला टेकून, तिथं ते प्रेत उचलल्याच्या नंतर ते पीठ टाकायचं आणि वाटीनं किंवा तांब्यानं असं गुळगुळीत करायचं. आहे का इकडे? गुळगुळीत असं प्लेन करायचं आणि झाकून ठेवायचं. मग ते प्रेत घेऊन जायचं, अग्निडाग वगैरे जसे विधी असतील ते करायचे आणि आल्यानंतर ती पाटी उचकून बघायची. मग त्याच्यावर एखादा किडा मुंगी काहीतरी फिरलेलं असते, असं काय दिसलं, साप झाला वाटतं, काय ठसे चिमणी झाली वाटतं, कावळा, हे सगळं खोटं आहे. कावळा आणि चिमण्या असं ठरत नाहीत. हो, हे वर्षानं ठरतं. 1 वर्षानं तर्पण विधीला शेवटच्या दिवशी पुण्यतिथीला शेवटचा पिंडदान. 11 मासिकं सांगितलेली आहेत आणि 12वा पिंडदान पहिल्या पुण्यतिथीला केला जातो वर्ष श्राद्धाला. तो एकदा पिंडदान झाला की त्या माणसाचा आणि आपला संबंध संपला. तो माणूस दुसऱ्या योनीमध्ये प्रविष्ट होतो, दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतो.
श्रवण केलं. ज्येष्ठ कीर्तनकार आपल्या पंचक्रोशीतील श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य बबन महाराज हिंगणगावकर. आम्ही लहान लहान 5वी 6वी ला असताना महाराजांनी आमच्या घरी मुक्काम केलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये खूप कीर्तनं महाराजांची झालेली आहेत. बबन महाराज हिंगणगावकर हे सुद्धा समोर बसून कीर्तन ऐकतात. माझ्या गुरुकुलचे सर्व विद्यार्थी लक्षात ठेवा. आमचे रवी महाराज, अक्षय महाराज, आपल्या भागामध्ये एक आता नवीन संस्था झाली तो माझा विद्यार्थी राहुल महाराज, त्याचप्रमाणे विश्वनाथ महाराज, ही सगळीच मंडळी. त्यांचा सुंदर मृदंग तुम्ही ऐकला आता. माझा लाडका विद्यार्थी सौरभ महाराज, ही सगळे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं काम करतात. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 2007 साली लावलेलं गुरुकुलचं रोपट आज वटवृक्षाप्रमाणे वाढतंय. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस तेजस्वी होतोय आणि तेज वाढतंय. हे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांमुळे तेज वाढत चाललेले. महाराष्ट्रभर अतिशय चांगलं काम करणारी ही लेकरं, या पोरांनी खूप चांगलं काम करू द्या, त्यांनी त्यांचा पिंडच तोय, पण त्या लेकरांना प्रेम देण्याचं काम तुम्ही मंडळीने केलेले. आदरणीय दादा, आमचे चेअरमन दादा, खूप प्रचंड प्रेम आमच्या या सर्व विद्यार्थ्यांवरती करतात. मग पोरांवरती प्रेम केलं की आम्हाला समाधान वाटतं. पोरं मोठी झाली, कुठलाही एखाद्या बापाचा मुलगा मोठा झाला त्या बापाला आनंद वाटतो. बसलेल्या प्रत्येक बापानं सांगावं, ज्या बापाचं पोरग वाईट वागतंय, खोटं बोलतोय, चोऱ्या करतोय, रोज चौकातनं डालग्यात भरून दारू प्यायला घरी आणायला लागतंय, त्या बापाला जिवंतपणे मरण आहे. आणि एखाद्या बापाचं पोरग अतिशय व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सदाचारी पोरग आहे, गावामध्ये त्याला मान सन्मान चांगला आहे, त्या बापाला 2 टायमाची भाकरी मिळाली तर ते बाप म्हणतो माझं पोरग गावचं नाक आहे, माझं का माझं पोरग चांगलं आहे. ज्याचं पोरग चांगलं तो माणूस श्रीमंत आहे, आणि ज्याचं पोरग वाईट तो जिवंत असून मेल्यासारखं आहे. लक्षात ठेवा. म्हणून आमचे विद्यार्थी माझी ही लेकरं खूप महाराष्ट्रभर चांगलं काम करतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा एक ठिकाणी म्हणले, पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. पुत्राचा विजय झाल्याच्या नंतरच बापाला आनंद होतो. तसा शिष्य आपले विद्यार्थी चमकायला लागल्याच्या नंतरच गुरुला आनंद होतो. आणि तो आनंद या विद्यार्थ्यांनी माझ्या पाहून हजारो विद्यार्थी महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं काम करतात. या गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत. एकदा महाबळेश्वरच्या पायथ्याला श्री विठ्ठलधाम प्रति पंढरपूर क्षेत्र आंबेगड 17,500 चौरस फुटामध्ये विठ्ठलधाम उभं केलंय. विद्यार्थ्यांना अतिशय सर्व सुविधांनी परिपूर्ण असं वारकरी गुरुकुल केलंय. विद्यार्थ्यांना अटॅच सगळं रूम, राहणं खाणं सर्व इंटरनेटनं जोडलेलं असं 17,500 स्क्वेअर फुटाची वास्तू उभी केलेली. आपण आषाढी कार्तिकीला लाखो लोकांची वारी त्या ठिकाणी होते. 3री पासून 15वी पर्यंतचे विद्यार्थी 2007 सालापासून शिकतायत. पूर्णतः निष्काम विनामूल्य तत्वावरती हे गुरुकुल गेल्या 19 वर्षापासून सुरू आहे. एकदा अवश्य गुरुकुलला भेट द्या. विद्यार्थी आमच्याकडे घाला असं नाही. 250 विद्यार्थी माझ्याकडे 4 वर्षापासून वेटिंगला आहेत. आता आपल्या भागात संस्था आमच्या राहुल महाराजांची झाल्या, त्यांच्याशी संपर्क साधा आणि विद्यार्थी कुठेतरी चांगलं शिकण्याकरता पाठवा. तुमचा विद्यार्थी डॉक्टर नाही झाला, वकील नाही झाला, इंजिनियर नाही झाला तरी चालेल, मोठ्या गलेलट्ट बलाढ्य पगाराचा मालक नाही झाला तरी चालेल, पण तो दारुड्या तरी होऊ नये. लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. पोरग लय पैसे कमवते म्हणजे चांगलंय हा गैरसमज काढून टाका. तो वागायला कसा आहे आणि वागायला चांगली मुलं जर पाहिजे असतील तर तुम्हाला वारकरी संप्रदायाचा धागा कुठेतरी तुम्ही ती नाळ जोडली पाहिजे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. वैकुंठवासी अण्णा आदरणीय दत्तात्रय गोविंद मोरे अण्णा या हनुमंतवाडी गावचं सरपंच पद ज्यांनी भूषवलं, विकास सेवा सोसायटीचं चेअरमन पद ज्यांनी भूषवलं, आणि याच्यापेक्षा महत्वाचं 30 वर्ष पारायण सोहळ्यामधला त्यांचा सहभाग, पारायण सोहळ्यामधलं नेतृत्व हे आदर्शवत असं नेतृत्व आहे. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला मला सेवा करण्याची संधी मिळाली. माझंही परमभाग्य समजतो. आदरणीय आमचे दादा चंद्रकांत दादा चेअरमन यांचं आमच्यावरती विशेष असं प्रेम आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं दर्शन घेतो. उपस्थित सर्व भाविक भक्त, आबाळ, वृद्ध, महिला, पुरुष सर्वांचं मनापासून दर्शन घेऊन पुढे सुद्धा काही कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळं या ठिकाणी मला थांबावं लागते. आता फुलं वाटायला घे. आता कुटुंबातील कुटुंबातील सदस्य 8 फोटोच्या जवळ आरतीचे ताट घेऊन थांबायचे. बाकी सगळ्यांना फुलं द्यायचं. बरं, नंतर पाठी फिरवली जाईल. पाठीतच न सगळ्यांनी फुलं टाका. फुलं रस्त्यावर अशी टाकू नका. तुकाराम 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 तुकाराम
कपाया पी किंकरा तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत आय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुणाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा टाका आतल्या लोकांनी फक्त फोटोवरती पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक मनो वेगळा माझा आरती ज्ञान राजा लोकली ज्ञान जगीत निरागी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक मनो वेगळा माझा प्रगट वैभवले विश्व ब्रह्माची गेले राम जनार्दनी बाई मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक मनो वेगळा माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाय दाखवे आम्हा आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाय दाखवे आम्हा आरती तुकाराम तुझ्या गुणदेवचे ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी बाई मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती बाय दाखवे आम्हा आरती तुकाराम अलिल्लो दाखल मंदिर चरण पाहिलं नवे आले आनंद पूजन भावे वाळ विठ्ठल रुपा डोबा विठ्ठल रुपा डोबा हीच व्हावी माझी आस जन्मोजन मी तुझा दास पंढरीचा वार खरी वारी चुकवून दे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार खरी वारी चुकवून दे चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वार खरी वारी चुकवून दे विठ्ठल रखुमाय ढोपा रखुमाय विठ्ठल रखुमाय ढोपा अकल्पाय विश्वभावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न कोणी काळी संत मंडळी सुखे अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न कोणी काळी संत मंडळी नामा म्हणे तया असावी कल्याण जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळी संत मंडळी सुखे मागणेची एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संता निर्वेचे मजदे आणि तुझे काय नाम तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संता निर्वेचे मजदे आणि तुझे काय नाम मागू दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव 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 सर्वांनी बसून घ्यायचं याच्यानंतर एक पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम 5 मिनिटांमध्ये होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाकरिता ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली तुमचं नाव काय हां तुषार नलवडे जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी रामकृष्णारी
आज या ठिकाणी स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त परायण